गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना भाजपची जागा वाटपाची गाडी रखडत चालत होती, पण विधानसभा निवडणूक जाहीर होताच गाडीनं वेग घेण्याऐवजी तिचे डब्बेच अचानक घसरलेत। युतीतला हा अपघात खरा आहे की हे जाणून बुजून घातपात घडवला जातोय, याबाबत नाना तर्कवितर्क लढवले जात आहेत। विधानसभा निवडणुकीत काउंटडाऊन सुरू झालं असताना शिवसेना भाजप युतीचे मधुर संबंध अचानक बिघडलेत। जागा वाटप हे त्याचं प्रमुख कारण। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पडली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ती अचानक फिसकटू कशी शकते याबाबतची चर्चा रंगू लागली। शिवसेना भाजप युतीत जागा वाटपावरून कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय। युवा सेनेच्या माध्यमातून आखलं गेलेलं शिवसेनेचं मिशन 150 लक्षात घेता ते आखतानाच शिवसेनेनं 169 पैकी 19 जागा भाजप आणि अन्य घटक पक्षांना सोडण्याची तयारी ठेवली का, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो। दुसरं म्हणजे सध्या पितृपक्ष असल्यानं जागा वाटप जाहीर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते का, असाही प्रश्न पडतो। निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी अद्याप काही दिवसांचा अवकाश आहे। लवकर जागा वाटप केलं तर घटक पक्षांची नाराजी तीव्रपणे दिसून येईल अशी भीती दोन्ही पक्षांना वाटत तर नाही। त्यामुळे अखेरच्या क्षणी जागा वाटप जाहीर करून घटक पक्षांची बोळवण करण्याची युतीची खेळी आहे का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जागा वाटपाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपनं आपले पर्याय नक्की केलेत। स्वबळावर निवडणूक लढवण्याची दोन्ही पक्षांची तयारी पूर्ण झाली का? युतीतले वाद अनेकदा विकोपाला गेले, पण युती कधी तुटली नाही। त्यामुळे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असा लुटूपुटूचा डाव तर युतीच्या नेत्यांनी सुरू केला नाही ना, असे तर्क लढवले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।